नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. 1965च्या भारत-पाक युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोहगाव येथील एअरफोर्स स्टेशनवर हवाई दलाच्या वतीने चित्तथरारक प्रात्यक्षिक करण्यात आले. 1965च्या भारत-पाक युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्य साधत पुण्यातील लोहगाव येथील एअरफोर्स स्टेशनवर हवाई दलाच्या वतीने चित्तथरारक प्रात्यक्षिके करण्यात आली होती. तसेच दिल्लीच्या एअर मॉक ड्रिलच्या जवानांनी विविध प्रकारची कवायती सादर केली. काश्मीरचा पूर्ण भूभाग आपल्या ताब्यात आला नाही, ही टोचणी भारत-पाकिस्तान दोघांनाही होती. परंतु उर्वरित काश्मीरही घेऊन टाकावा अशी आक्रमक वृत्ती पाकिस्तानी लष्करात होती. तसेच अमेरिकन युद्धसामग्री मिळताच चीनकडून मार खाणाऱ्या भारताला नक्की हरवू असा विश्वासाने 1965 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. आता युद्धाला होऊन 50 वर्षे पूर्ण झाली आहे. त्यानिमित्ताने कवायत करण्यासाठी टीम एअरफोर्सला पुण्यात बोलावून कवायती सादर केल्या. त्यानंतर सुखोई 30ने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांची मने जिंकली गेली होती. यावेळी 1965च्या युद्धात सहभागी झालेले तसेच हवाई दलाचे माजी अधिकारी उपस्थित होते. तसेच जास्तीत जास्त तरुणांनी एअरफोर्समध्ये येण्याचे आवाहन एअर चीफ मार्शल नाईक यांनी यावेळी केली. Team now spreads over into plus formation and moves back to demonstrate their confidence in drill. जेव्हा 65 वॉर झालं तेव्हा मी तर कॅडेट होतो NDAमध्ये इकडेच. त्यामुळे आमचे जे सिनियर्स आहेत त्यांनी ते बघितलं लढाई काय होती वगैरे. आणि मेन इम्पॉर्टंट थिंग असं झालं की त्या लढाईनंतर कोणी काही जिंकलं हरलं वगैरे असं काहीच नव्हतं. जरा बाय अँड लार्ज इक्वल झालं होतं. थोडे आपला हायर होता पण इक्वल टाईप. 71मध्ये जसं झालं ना आपण जिंकलो तसं नाही झालं इकडे. तर त्यामुळे याचा इम्पॉर्टन्स असा की इकडे जे आपण लेसन्स शिकलो ते लेसन्स केम इन व्हेरी हँडी फॉर 1971. तर म्हणून हे वॉर इम्पॉर्टंट आहे. म्हणून हे 50 वर्ष सेलिब्रेट होत आहे. या एअरफोर्समध्ये लेखाची काय तिकडे बसून तुम्ही माश्या मारताय. एअरफोर्समध्ये या, फ्लाय दिस थिंग, लुक ॲट दिस. असा टायगरसारखं उडून काय सुंदर दिसतंय एअरक्राफ्ट. लुक ॲट दिस मिसाईल्स. यू मस्ट जॉईन द एअरफोर्स. आणि सर्व्हिस कंडिशन्स फारच छान आहेत आजकाल आणि अजून छान होणार आहेत. ती आता पे कमिशन येते अजून. त्यामुळे जरूर या, मी तर म्हणतो पोरांना इकडे ह्या एअरफोर्समध्ये जॉईन करा. अँड इज द बिगेस्ट थ्रिल ऑफ युअर लाईफ. आणि सर्व्हिसनी पोरं त्यांना एकत्र करून वी फाउंड द पीपल हू आर व्हेरी वेल सुटेड फॉर दिस कोऑर्डिनेशन. त्यांना एकत्र करून ट्रेनिंग देऊन ही एक स्पेशल टीम बनवली आहे. नॉर्मली आपण ड्रिल करतो वर्ड ऑफ कमांडवर ना, 1, 2, 3 वगैरे. इकडे काहीच नव्हतं. ते आपोआप करत होते ते सगळं. वेरी गुड चैप्स. 50 साल हुए हैं 1965 का 1965 वॉर का, और हम अपने वॉर वेटरन्स को उस इवेंट को कमेमोरेट करने के लिए ये ऑर्गेनाइज़ किया है आज. और इवेंट्स हमने शुरू किया, जैसे कि आपने देखा, एयर वॉरियर ड्रिल टीम जो हमारी बेहतरीन ड्रिल टीम है जो कि दिल्ली में रहती है, उसको हमने यहाँ पे परफॉर्मेंस के लिए रिक्वेस्ट किया था. उन लोगों ने आया और आप लोगों ने देखा कि कितना बेहतरीन परफॉर्मेंस दिया है. उसके बाद हमने सुखोई 30 MKI एयरक्राफ्ट जो है उसने एक सुखोई 30 एयरक्राफ्ट ने लो लेवल एरोबैटिक्स किए. तो देखिए, ड्रिल जो है मिलिट्री में, ड्रिल इज़ द बेडरॉक ऑफ डिसिप्लिन. जितना अच्छा आप ड्रिल करेंगे उतना अच्छा डिसिप्लिन रहेगा आपका यहाँ पे. इसलिए हम बहुत इस पे एम्फेसिस देते हैं कि ड्रिल अच्छी हो हमारी. और ये यंग एयर वॉरियर्स को आपने देखा कि कितने कोऑर्डिनेटेड तरीके में वो लोग ड्रिल कर रहे हैं. और वही हमारे हर एक पहलू में, हमारे लाइफ के, हमारे एक्टिविटीज़ के हर एक पहलू में दर्शाता है. ड्रिल टीम हमारी यंग है और करीब इसके तकरीबन 7-8 साल हुए हैं. टीम अपने आप में एक अनोखा है और एक ही ड्रिल टीम है हमारे सारे एयरफोर्स में.
शिवचरित्र साहित्य आणि संभाजीकालीन पत्रसार संग्रहाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. भारत इतिहास संशोधन मंडळातर्फे शिवचरित्र साहित्य आणि संभाजीकालीन पत्रसार संग्रह या पुस्तकाचे प्रकाशन पुरंदरे यांच्या हस्ते झाले. इतिहास हे मौल्यवान धन आहे, मात्र त्याचा सुगावा अजूनही आपल्याला लागलेला नाही. त्यामुळे इतिहासाची थट्टा करत बसण्यापेक्षा अधिक अभ्यास, सतत संशोधन करा. यातूनच इतिहासाची चळवळ रुजवण्यास मदत होईल, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. इतिहास संशोधनात सध्या प्रगती आहे, पण गती नाही, असेही ते म्हणाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर उत्तमराव भोईटे, सचिव डॉक्टर श्रीमा भावे, खंडाच्या संपादक डॉक्टर अनुराधा कुलकर्णी आणि अजित पटवर्धन उपस्थित होते. 1805 मध्ये पुण्यात आला. त्याचं नाव होतं चार्ल्स डी ओको आणि तो आपल्या पुण्याच्या कॅम्प भागामध्ये पडते त्यावर राहत होता. त्यांनी एका माणसाला गाठलं. सगळ्यात वर्ष सांगून नको, वेळ जातो. पण विष्णू शास्त्री बापट या नावाचे नारायण पेठेत राहणारे एक अभ्यासक म्हणा, पंडित म्हणा होते. त्याला त्यांनी गाठलं. काय माहिती मिळवली तरी गाठलं. त्याला काही थोडंसं फ्रेंच येत असावं आणि म्हणून त्यांनी गाठवण्यास सांगितलं की मला मराठी इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, म्हणून मी पुण्यात आलेलो आहे. त्यानंतर मी मुंबईच्या आपल्या याच्याकडे काही पत्रावर केलं. आता मी पुण्यात आलेलो आहे. पुणे राजधानी आहे. आत्ता पुण्यामध्ये जे पेशवे आहेत ते बाजीराव म्हणून आहे आणि ते सगळं तरी 30 वर्ष एक माणूस मराठी इतिहासाचा अभ्यास करणारा किंवा करू इच्छिणारा तो इथं 30 वर्ष धडपडत होतो. 35 साली तो परत गेला. तो सगळं बरोबर गेला आणि त्याला डायरिया झाला. बोटीवरती त्याला डायरिया झाला आणि फार गंभीर स्वरूपाचा होता आणि तो बोटीवरतीच मरण पावला. आता बोटवाले कसे त्या बोट कंपनीच्या कंपनीने प्रवासी कंपनीची बोट तो गेला ना, त्या कंपनीनं त्यांच्या पद्धतीने त्याच्या प्रेताची काय लढ ठेवली आणि त्याचं सगळं साहित्य अतिशय व्यवस्थित जपून ते दिलं. त्यातले जे कागदपत्र होते ते त्याच्या संबंधित लोकांनी वेगळ्या होते, मिस्टुनरीकडे गेले म्हणून ते कागद तिथे आहेत. बाकीचा मी तपशील आत्ता बोलत नाही, पण ठरू नाही, त्यातच वेळ जाईल आणि मी मला वेळेची मलाही पण आहे, आपल्याला आहे. पण इतका 30 वर्ष एक माणूस इथं अभ्यास करतो. ग्रँड 1818 ते 1824 पर्यंत साताऱ्यात बसतो. चिट्टीस घराण्याशी आणि इतर संबंध घराण्याशी संबंध साधतो, कागदपत्र पाहतो, समजावून घेतो. त्यात ते कमी समस्या आहे पण आमच्या लक्षात आता येत आहे. त्याची पुस्तकं वाचताना वेग म्हणजे प्रगती आहे पण गती नाही आहे. ते गती पण या मिळावी आणि आणखी मोठ्या प्रमाणात काम चालावं अशी इच्छा आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पान व्यापारी संघातर्फे भ्रष्टाचाराला आळा बसविण्यात यावा म्हणून पुणे आणि विविध शहरात रॅली काढण्यात येणार आहे. देशाची अर्थव्यवस्था पारदर्शी असावी, भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून 50 रुपयांवरील नोटा रद्द कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघातर्फे मुंबई, पुणे, लातूर, औरंगाबाद, नगर येथे 14 ऑगस्ट रोजी रॅली काढण्यात येणार आहे. गणेशखंड रस्त्यावरील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयापर्यंत रॅली काढून मागण्यांचे निवेदन बँकांच्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती महासंघाचे सचिव सुनील खडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. महासंघाचे कार्याध्यक्ष शरद मोरे, हेमांग शहा, कमलेश सिंह,
पप्पू सिंग, राजाभाऊ परदेशी, अर्थक्रांती जनसंसदेचे प्रभाकर कुंडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. एखाद्या राज्यापुरता करून चालणार नाही, याचं रान अख्ख्या भारतामध्ये पेटवलं गेलं पाहिजे. तर त्याचा काहीतरी इफेक्ट होऊन काहीतरी त्याच्यावर विचार केला जाईल. राजकारणी लोकांना ते असलं नकोच आहे, कारण का भ्रष्टाचार बोकाळले त्यांच्यामुळेच जास्त. भ्रष्टाचार म्हणजे प्रत्येक जण निवडून आले की पहिला भ्रष्टाचाराच्याच मागं लागतो. किंवा सरकारी कार्यालय भ्रष्टाचाराने भरलेली. आपण सगळेजण पाहतो, काही किरकोळ काम असलं तरी आपल्याला पैसे दिल्याशिवाय आपले कामं होत नाही. त्यामुळं कुठेही पैसे द्यायला लागले नाही पाहिजेत, कुठेही कराचा बोजा आपल्या डोक्यावर राहिला नाही पाहिजे. सिलेंडर किंवा पेट्रोल आपण एवढ्या महागात घेतोय, त्याचे अतिशय निम्म्यापेक्षा त्याची दर कमी होती. अशा पद्धतीचा असल्यामुळं सर्वसामान्यांना त्याचा जास्त फायदा होणार आहे. जो पैशावाला तो अजून पैशावर होत चाललाय, पण जो गरीब आहे तो अजून गरीब. उत्पन्न 20,000 तर 6,000 माझं म्हणजे महिन्याला कर रूपाने माझे जातात सगळे. पेट्रोल याच्यामुळे, गॅसमुळे, आपण किराणा माल आणतो, कपडे आणतो, याच्यात एवढे टॅक्स जातात आपले. टॅक्स सरकारला द्यायलाच पाहिजे, सरकार त्याशिवाय आपला देश चालणार नाही. परंतु त्याच्यात पारदर्शकता हवी, याकरता ही अर्थक्रांतीची आपली धडपड चाललेली आहे. त्याला म्हणून आम्ही आमचा पाठिंबा त्यांना जाहीर केला. रंगत संगत प्रतिष्ठान लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेतर्फे हास्यकवी बंडा जोशी यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हास्यकवी बंडा जोशी यांच्या स्वरचित समछंदी विनोदी विडंबन गीताच्या खळखळाट या कार्यक्रमाचा गौरवशाली 150वा प्रयोग व सत्कार समारंभ रंगत संगत प्रतिष्ठान व लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था यांच्यातर्फे आचार्य अत्रे अर्थात कवी केशव कुमार यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पार पडला. यानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते श्री बंडा जोशी यांना सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संयोजक रंगत संगत प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट प्रमोद आडकर, सहसंयोजक लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे शिरीष चिटणीस, डॉक्टर विश्वास मेहेंदळे, प्रतिभा आडकर, मैथिली आडकर, भारत देसदला, शिरीष चिटणीस, जुई आडकर आणि डॉक्टर सदानंद मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. जर आपलं दानत असेल तर आपण मनापासून दिलखुलास अशा प्रकारे दान तर देतो, परंतु आपण मनातल्या मनात त्याचं शुभचिंतन देतो की अरे चांगलं काम केलं, आम्हाला 2 तास कुठे होतो हे कळलंच नाही. त्यामुळे ही विनोदाची परंपरा मराठीमध्ये ज्यांनी अलीकडच्या काळामध्ये जपली त्या बंडा जोशी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या या 150व्या प्रयोगानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. आता प्रमोदने सांगितलं तसं रंगत संगत प्रतिष्ठान आणि माझं नातं खूप जुनं आहे. अनेक कलाकारांनी या संस्थेने घडवलेलं आहे. हास्यपंचमीचा पहिला प्रयोग हा रंगत संगतने केला, 500वा केला. आता लवकरच 5000वा प्रयोग पण तो करेल याची मला खात्री आहे. खळखळाटचाही प्रयोग असाच हौस म्हणून सुरू झाला होता. त्याचा 100वा प्रयोग साहित्य परिषदेमध्ये आपण केला होता 2 वर्षापूर्वी, पण ते सभागृह अपुरं पडल्यामुळे यावेळेला मी प्रमोद लांबडेकरांना मोठं सभागृह आपण घेऊ म्हणून आज निवाऱ्यामध्ये होत आहे. लहान मुलांना हवे असतात चॉकलेट आणि गोळ्या, होळी म्हटलं की आपल्याला हव्या असतात पुरणाच्या पोळ्या, आणि कलाकारांना हव्या असतात रसिकांच्या जोरदार टाळ्या. चांद पे दाग सूरज में आग, ती म्हणाली मेरा बाप आ रहा है जल्दी से भाग. अहो मुलींचे वडील म्हणजे डेंजर गोष्ट. आमच्याकडे देवयानी नावाची मुलगी होती, देवयानी नाव, तिला सगळे घरचे लोक देवी देवी म्हणायचे. तर देवयानीवर मागे खूप लोक लागले होते. तर त्या देवयानीच्या वडिलांनी दारामध्ये बोर्ड लावला होता, देवीचा प्रेमी कळवा, 1000 रुपये मिळवा. ती रात्रीच्या वेळी घरी चालली होती. आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर एक तरुण असतो, त्याने त्याची छेड काढली. दुसरी छेड नाही काढली, हातच धरला. ती कसा तरी हात सोडून पळून गेली, पण याला माहित नव्हतं तिचा बाप पैलवान आहे. ती दुसऱ्या दिवशी वडिलांना घेऊन आली आणि तिने वडिलांना काय सांगितलं बघा, बाबा कालचीच रात येत होते मी मुकाट, आला आडवा हा रस्त्यात वाट सोडना, मेला मावाली हा असा झाला होता वेडा, पिसा हात धरला माझा असा कळ जाईना, त्याला ढकलून बाजूला मी धावत पळत घरी आले, घडले जे जे सारे काही तुम्हा पाशी बोलले,
याची नजर नाही बरी मस्ती, याची जिरवा सारी, याला धरून चांगला चोपा हाणला, याची खोड मोडा पोरी, याचे वाज वाज बारा. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. लातूरचे प्रयोगशील शेतकरी दिलीप कुलकर्णी यांनी गायीच्या शेणापासून उटण्याची निर्मिती केली आहे. गायीचे शेण व मूत्रापासून उटणे तयार करण्याचा प्रयोग लातूरचे प्रयोगशील शेतकरी दिलीप कुलकर्णी यांनी केला आहे. हे उटणे म्हणजे साबण शॅम्पूला आरोग्यदायी असा पर्याय असल्याचा त्यांचा दावा असून या प्रयोगाचे पेटंट मिळवण्याचाही प्रयत्न ते करणार आहेत. या उटण्याची कृती इतर शेतकऱ्यांना विनामूल्य शिकवण्याचीही त्यांची तयारी आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. कुलकर्णी हे मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांनी औरंगाबाद येथे 25 वर्षे नोकरी केली. त्यानंतर पिढीजात शेतीमध्ये ते प्रयोग करतात. यावेळी मिलिंद एकबोटे उपस्थित होते. या उटण्याची पहिली जी संकल्पना आहे ते पहिलेपासून आम्ही देवणी जातीच्या काळा बांडा जो वाण आहे, आज आपल्या भारत देशामध्ये अनुवंशिक गोवंशामध्ये 27 गोवंशाचा वाण आपल्या भारत देशामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामधला लातूर जिल्ह्यातला अत्यंत प्रसिद्ध जो वळू आज घडीला 4 वेळेला राष्ट्रीय चॅम्पियन झालेला होता, त्या वळूचं वाण आहे काळा बांडा. ह्या काळा बांडा वाणाचं गोवंशाचं जतन, संवर्धन आणि अनुवंशिक गुणवत्ता संवर्धन याच्यासाठी आम्ही काम करतो. या कामामध्ये प्रथमतः आम्ही शेतकऱ्यांना शेतीमध्ये टाकण्यासाठी चांगल्या प्रकारचे दर्जेदार शेणखते, गांडूळ खते कसे तयार होतील याच्याबद्दलचा 2-3 वर्षाचा अभ्यास केला. त्या अभ्यासामधून आम्हाला निदर्शनाला एके दिवशी अचानक लक्षात आलं की आपण ह्या गाईच्या शेणानं आपण आंघोळ करून बघायची का. आणि ती आंघोळ करण्याची जी माझी आयुष्यामधली पहिली वेळ आहे, त्या आयुष्यातल्या पहिल्या वेळेनं इतकं माझं शरीर स्वच्छ केलं, माझा चेहरा स्वच्छ केला, माझ्या चेहऱ्यावरचे कसल्याही प्रकारचे घाणेरडे डाग अजिबात दिसत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचेवर जे घाम शोषणाऱ्या ज्या अंतर्ग्रंथी असतात, त्या अंतर्ग्रंथी अगदी मुळापासून या शेणाने स्वच्छ केल्या. मग मला त्याचा गोडी वाढला. मी मूलतः मेकॅनिकल इंजिनियर व संशोधक वृत्तीचा माणूस असल्यामुळं या बाबीवर वरचेवर सतत 1 वर्षापासून मी अहोरात्र संशोधनात आहे की या कल्पनेला चांगल्या प्रकारचं समाजाला उपयोगी, शेतकऱ्याला उपयोगी असं काही आपण साधन देऊ शकतो का. नंतर आम्ही याच्यावर वारंवार भरपूर प्रयत्न केले आणि आज घडीला 1-1.5 वर्षाच्या अनुभवानंतर दर्शकांना सांगायला आनंद वाटतो की आज आम्ही तुम्हाला गोमय उटण्याची अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने तयार केलेली 100% नैसर्गिक स्वरूपामधली, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रसायन केमिकल वापरलेलं नाही आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उटण्याची आंघोळ दिलेली आहे आणि त्या स्वरूपामध्ये याची आम्ही मांडणी केलेली आहे. पत्रकार संघातर्फे पुणे शहरातील वाहतूक नियोजनाच्या व्यवस्थापनासाठी पोलीस उपआयुक्त सारंग आव्हाड यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहर व परिसरातील वाहतुकीचे नियोजन शहराचा एकूण व्यवस्थापनातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होत असलेल्या प्रश्नांमध्ये वाढती वाहन संख्या,
आणि त्यातूनच उभा राहिलेल्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. यावर उपाययोजना म्हणून वाहतूक विभागाच्या वतीने विविध पावले उचलण्यात येत आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा सारंग आव्हाड यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, सरचिटणीस योगीराज प्रभुणे उपस्थित होते. परंतु त्या शहराला स्पेसिफिक त्या शहरासाठीचे असणारे प्रॉब्लेम, त्या शहरासाठी त्या शहर स्पेसिफिक असणाऱ्याचे उत्तर ह्याचा तरी अभ्यास झाला तरी पूर्ण आहे. आणि याच्यासाठी डिसिजन मेकिंग जरा प्रॉपरली असायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे प्रयोगशीलता असायला पाहिजे. टीका सहन करण्याचं हे धाडस असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, नवीन प्रयोग केला, चालला उत्तम, नाही चालला नसला ठीक आहे, नवीन करून बघूया. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. कात्रज बस स्टॉप येथे 3.5 वर्षाची मुलगी कात्रज पोलिसांना सापडली आहे. कात्रज पोलीस चौकीजवळ 3.5 वर्षाची मुलगी पोलिसांना सापडली आहे. आई येथे सोडून गेल्याची ती सांगत आहे. ती स्वतःचे नाव वंदना दत्ता माने असे सांगत असून आईचे नाव स्वाती सांगत आहे. तिच्या कमरेच्या बेल्टवर ख्रिश्चन स्कूल असे लिहिले आहे. संध्याकाळी 7:30च्या सुमारास ती सापडली आहे. आज रोजी सायंकाळी साधारण 6 ते 6:30च्या दरम्यान कात्रज बस स्टॉप या ठिकाणी साधारण 3 ते 3.25 वर्ष वयाची मुलगी मिळून आली. सदर मुलीकडे चौकशी केली असता तिची आई पाणी आणायला जातो असे सांगून तिला एका महिलेकडे सुपूर्द करून गेली होती, परंतु ती अद्यापपर्यंत परत आलेली नाही. त्या मुलीचं नाव विचारलं असता ती मुलगी वंदना दत्ता माने असं सांगत आहे. काही स्कूल मुंबई असं तिचं एक तिच्या कमरेला असणाऱ्या बेल्टवरती नाव आहे. तर याबाबत अधिक माहिती कोणाचं असेल, याबाबत मुलगी कुठे मिसिंग झाली असेल, कोणाला जे अधिक माहिती असेल तर त्यांनी कात्रज पोलीस चौकी या ठिकाणी संपर्क साधावा. वय साधारण 3 ते 3.5 वर्ष वयाची असावी. आणि तिच्या नातेवाईकाचा शोध घेत आहोत आम्ही. त्या नातेवाईक मिळाले तर तिकडून सुपूर्द करत आहोत आम्ही त्यांना. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.